बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी बदलापूरमधल्या आदर्श शाळेमध्ये भिवंडी क्राईम ब्रांचचे अधिकारी दाखल झालेत। दरम्यान या अधिकाऱ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न आमच्या प्रतिनिधींनी केलाय, पाहूया। डीव्हीआर जो आहे तो हस्तगत केलेला आहे आणि डीव्हीआर मधून आता नेमकं अक्षय शिंदेच्या या शाळेमध्ये काय हालचाली होत्या, कशा पद्धतीने या ठिकाणी सगळं हे झालेलं आहे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर या ठिकाणी आता हे अधिकारी जे आहेत ते आलेले आहेत आणि या ठिकाणावरून ते डीव्हीआर मध्ये नेमकं काय आहे, काय घडलेलं आहे ते सगळं या ठिकाणी दिसणार आहे। आपण सर काय तुम्ही जप्त केलं या ठिकाणी, काय काय सांगाल, कसं काय सांगाल, काय असू शकतं काय माहिती आहे सर काय सांगाल तुम्ही की आज पाहणी करत आहे? तर अशा पद्धतीने अधिकारी या ठिकाणी बोलत नाहीत, मात्र त्यांनी आता या शाळेमधून डीव्हीआर जे आहेत ते जप्त केलेलं आहे, हस्तगत केलेलं आहे। भिवंडी क्राईम ब्रांचचे अधिकारी आदर्श शाळेमध्ये दाखल झालेले आहेत आणि डीव्हीआर हाती घेण्यात आल्याची माहिती मिळतेय। काही वेळापूर्वी हे सगळे भिवंडी क्राईम ब्रांचचे अधिकारी इथे पोहोचलेले आहेत। या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाणार आहे। स्थानिकांमध्ये, नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे, उद्रेक आहे। आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी सातत्याने जोर लावून धरतीये आणि या सगळ्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी म्हणून भिवंडी क्राईम ब्रांचचे अधिकारी आता आदर्श शाळेमध्ये पोहोचलेले आहेत। छोट्यातल्या छोट्या पुराव्यांची चाचपणी केली जाणार आहे। छोट्यातले छोटे पुरावे गोळा केले जातील, त्यांची पडताळणी केली जाईल। या प्रकरणी आज सुमोटो याचिका दाखल करण्यात आलेली आहे आणि आज सुनावणी देखील या प्रकरणाची होणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।